नमस्कार. महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावेदी खऱ्यांनो, मी सचिन वारुळकर आपलं या व्हिडिओ सिरीजमध्ये स्वागत करतो. सरळ सेवा भरती जी की MPSC मार्फत आहे आणि इतर सर्व परीक्षेसाठी लागू होणारं अंकगणित आणि बुद्धिमत्ताचं हे लेक्चर जोरात सोप्या ट्रिकमध्ये आपण आता बघूया. मंडळी, मी काही प्रश्न इथं आणले आहेत. ते प्रश्न सोप्या पद्धतीत कसे सॉल्व्ह करायचे आणि प्रश्न सॉल्व्ह करताना कसं ट्रिक वापरायची ते आपण बघणार आहे. बघा, इथे एक संख्या मला दिली आहे 170, 197, 226 अमुक अमुक. एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिली ट्रिक काय बघायची की यार वर्गसंख्याच्या आसपासचा काही कार्यक्रम आहे का. योगायोगाने हा आहे. 169 हा 13चा वर्ग आहे आणि त्याच्यात फक्त 1 मिळवला आहे. मग पुढचा 14चा वर्ग आहे आणि त्याच्यात 1 मिळवला आहे. बघा, मग हा म्हणजे कसं बघा, इकडे जर विचार केला तर 13चा वर्ग, हा 14चा, 15चा, 16चा, 17चा वर्ग. आता 17चा वर्ग तुम्हाला माहीत नाही, समजा ते एक लक्षात घ्या की 17 गुणिले 17 तर 7 7 49, 9 आणि त्याच्यात 1 मिळवायचं आहे म्हणजे एंडला आपल्या उत्तरात एकक स्थानी 0 असेल. मग हा 1 असेल का? नाही. हा 2 असेल का? नाही. आणि हा 9 असेल का? नाही. आलं उत्तर? सही आहे. म्हणजे पॅटर्न काय आहे माहीत करणं एक पहिली गंमत आहे आणि तो प्रश्न सॉल्व्ह करणं ही दुसरी गंमत आहे. आणि हे सगळं कमीत कमी टायमात जर करत असाल भाई, जितले तुम्ही, आहे ना. जाऊ दे समोर. मग पुढचा प्रश्न. अरे यार, हे खूप सोपी असते. इथं 1 लिहा, इथं 2 लिहा, इथं 3 लिहा, इथं 4 लिहा आणि इथं 5 लिहा. 5 आणि 4 मग यांची करायला बेरीज. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 13 14 15. 15 त्रिकोण आहेत. बघा, एक सिंपल सांगतो मी तुम्हाला. असं जर केलं, याच्यात किती लिहिता येतं रे? 1, म्हणून 1 कोण. आता मला सांगा किती लिहिता येतात? 2. मग किती कोण आहेत? 1, 2 आणि हा 3. म्हणजेच काय, ह्या 1 अधिक 2ची बेरीज करायची आहे 3. जर याच्यात आणखी असा केला तर 1, 2 आणि हा 3, 1 2 3, मग 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे 3 आणि 2 5 आणि 1 6. समजा ह्याला असं जोडलं तर त्रिकोण होतात. 1 2 3 हे तसंच केलं आहे, फक्त याला मी असं फिरून दाखवलं. म्हणजे त्रिकोण मोजणं काय आणि कोण मोजणं काय, ट्रिका त्याच असतात. पुढचं, स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाचा 3/6 भाग वाचला असेल तर त्याने त्या पुस्तकातील किती पाने वाचलेली नाहीत? मंडळी, 3/6 भाग 120 पैकी वाचला म्हणजेच 6 1 6, 6 2 12, हा 0, 20 त्रिक 60 पाने भाऊनं वाचली आणि 60 पाने राहिली. बरोबर आहे का? कुठे आहेत 60? हे दिस इज द आन्सर. एकदम सोपी होते. स्पंदन भाऊ म्हणा वाचून घ्या. आता याच्यात दुसरं सांगतो मी. 3/6 म्हणजेच 1/2 म्हणजे पुस्तकाचा अर्धा भाग वाचला ना रे. मग हे कॅल्क्युलेशनने करायचं काम नव्हतं. 120चे अर्धे 60 होतात. 60 पानं वाचले आणि 60 पानं बाकी आहे, म्हणजेच दिस इज द आन्सर. म्हणजे त्याला या शाब्दिक उदाहरणातून तुमचा फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड चेक करायचा आहे. पण विद्यार्थी काय करतात, मास्तर शिकवते स्टेप वाईज हे करतात. स्टेप वाईज उदाहरणं शाळेत सॉल्व्ह करायचे असतात. समजलं का? यस. चला मग पुढचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत थँक्सला अमुक अमुक लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत STUP स्टुपिडला कसं लिहितात? बघा, THA हा आहे का? THA शेवटी तो सरळ झाला. मग STU हा उत्तरात सरळ असेल तर असा असेल का? नाही. ST आणि U असा असेल का? STU. यस, करेक्ट आहे. जाऊ दे पुढे. हे बघा, नातेसंबंधाचा हा प्रश्न आहे. वाचायचा का आधी की वाचता वाचता डायग्राम काढायची? वाचता वाचता डायग्राम काढता येणं म्हणजे कला. बघा, राणी आणि सुरेश एक जोडपे असून, बघा, राणीचं लग्न झालं सुरेश भाऊ सोबत, ठीक आहे. जोडपं असून त्यांना मेघा आणि दीप्ती अशा 2 मुली आहेत. असं लिहा, यांना मेघा
आणि दीप्ती अशा 2 मुली आहे. ठीक आहे. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले. अनुराग भाऊ सोबत दीप्तीचं लग्न झालं आहे. जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. ओके. मग अनुरागचे आई बाबा गरिमाताई आणि तुषार भाऊ. ठीक आहे. मुलगा आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. ओके. अनुराग म्हणजे दीप्ती आणि अनुरागची मुलगी निधी आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. ओके. अनुराग भाऊची बहीण म्हणून तिला इक्वल लिहिलं. बहीण कोण आहे? अरे बहीण नसतं लिहिलं चाललं असतं. थांबा. कोमल आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे जिचं लग्न हर्षित सोबत झालं. ओके. हिचं लग्न हर्षित सोबत झालं आणि त्यांना अमन आणि प्रेम यांना अमन इक्वल टू प्रेम अशी 2 मुले आहेत. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे. बरोबर आहे. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे. तर दीप्ती आणि कोमल यांचं नातं काय? दीप्तीचं आणि कोमलचं. अरे मग हे नसते घेतलं चाललं असतं ना, आहे ना. दीप्तीच्या नवऱ्याची बहीण, मग ती बहिणी बहिणी येतील का? त्या बहिणी बहिणी नाही. मुलगी आई नाही. आणि आत्या आणि भाची नाही. सो दिस इज द आन्सर. त्यांचं नातं काय हे नसेल समजत तरी तुम्हाला काय नाही आहे याच्यावरून तुमचं उत्तर येऊ शकतं. क्लिअर? सही आहे? सही पकडे. चला. सो मंडळी, ह्या प्रकारे मी सचिन वारुळकर इतक्या सोप्यात सोपी भाषेत गणितं सॉल्व करून देत असतो. येणाऱ्या सगळ्या सरळ सेवा भरती, MPSCतल्या भरती, सगळ्या परीक्षांमध्ये लागू होणारं अंकगणित आणि बुद्धिमत्ता सोप्या पद्धतीत आपण सॉल्व करू. ह्या यूट्यूब चॅनलवर तशा प्लेलिस्ट पण बनवल्या आहेत. सोबतच SW लाईव्ह जे दिसते ते ॲप तुम्ही डाउनलोड करून त्या ठिकाणी भरपूर सारा अभ्यास करू शकता. एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय स्वच्छ भारत. थँक्यू. काळजी घ्या स्वतःची, समाजाची. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.